आत्तापर्यंतच्या निवडणूक आयोगाचे जे प्रोग्राम यायचे ते प्रोग्रामाचा प्रयत्न बघितला तर तो प्रोग्राम कमीत कमी 40 दिवसाचा असायचा। आत्ताचा प्रोग्राम बघितला तर 15-20 दिवसाचा मिळतो। मला एक कळत नाही, ते सांगतात आता कोर्टाच्या आदेशामुळे आम्हाला शॉर्ट पिरियड घ्यावा लागला किंवा निर्णय घ्यावा लागला। मग कोर्टाने नाईलाजाने निर्णय द्यावा लागला ही वेळ यायलाच का पाहिजे नव्हती, हा समीकरण आहे। मला माहितीप्रमाणे त्यावेळा विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीला जर अशा निवडणुका झाल्या असता तर बंडखोरी फार झाली असती आणि पक्षाला त्याचा तोटा झाला असता, निवडणुकीला त्याला तोटा झाला असता आणि समोरच्या असलेल्या विरोधी पक्षाला कार्यकर्ते मिळाले असते। ते मिळू नये म्हणून ते लांबवण्याचा प्रयत्न केला असा माझा थेट आरोप आहे। हा छत्रपतीचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने आता पालिकेवर जाऊन त्या ठिकाणी शैवप्रेमींनी विचारलं पाहिजे हे बंदी कशासाठी करताय। आज तुम्ही मला सांगितलंय, उद्याच मी बोलतो, नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमच्या महिला आघाडी जाऊन परत तो पुतळा उद्घाटन करून घेतील। या सर्व शहरी भागामधल्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर या सत्तेच्या समीकरणामध्ये ही मोठी सत्ता आपल्याकडे असावी अशा प्रकारचा प्रयत्न हा भाजप आणि शिवसेना करते आहे। आणि त्याचं कारण काही वेगळं सांगायची गरज नाही। लोकांसाठी का त्या असलेल्या संस्थेला ताब्यात घेण्यासाठी ही चढावड आहे। मला वाटतं की या सर्व गोष्टीतून आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येऊन लढवून मताचा विभाजन न होता यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे। तसं करण्याचा प्रयत्न 100% करू। परंतु निवडणूक आयोगाचा तो प्रोग्राम येतोय, तो प्रोग्राम बघितल्यानंतर ह्या निवडणुकासुद्धा फार कमी वेळामध्ये जिंकण्याचा किंवा निर्णय घेऊन लढण्याच्या बाबतीमधला पिरियड कमी आहे। यामध्ये काही स्ट्रॅटर्जी आहे, त्याचा विरोध जरी केला तर हल्ली कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न जरी असला तरी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढवून ह्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू। मागच्या वेळा नवी मुंबईची निवडणूक किती प्रभागावर झाली होती, मग आता 4 प्रभाग का झाले? मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा 4 प्रभाग केले असते, पण ती विधानसभेची निवडणूक झाली असती म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिकेची केली नाही। त्यांना प्रत्यंतर येईल। आता मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला समोर जात असताना किती बंडखोरी होतात, काय होतात। ह्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रित लढत असताना पक्ष मोठे आहेत असा आविर्भाव करणाऱ्यांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागली असती म्हणून हे 4चा प्रभाग केलेला आहे। आणि त्या प्रभागामध्ये सुद्धा बंडखोरी झाली किंवा एखाद्या विरोधी पक्षाची ताकद बघून असं जर त्यांचा वाटत असेल की एक उमेदवाराला 3 उमेदवार कसे जोडीला मिळतील प्रभागाच्या बाजूच्या वार्डाचे, तर मला वाटतं की तो त्यांचा भ्रम असेल। आम्ही नवीन उमेदवार उभे करू, परंतु नवीन उमेदवारांना घेऊन सुद्धा आम्ही तिथं प्रचार करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार। उम्मीद है कि भारत हिंदुस्तान को डेवलपमेंट और बढ़ाने के लिए काम करना चाहिए। अगर कोई कुछ व्यक्ति के लिए अगर देश चलाने की बात होती है वो गलत है। तुम्हाला ते काय म्हणाले आहेत का? ते तुम्हाला म्हणा ते आज तर मी बोलतो ना, महापालिकेबाबतमध्ये संदीप नाईकांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला तर मी त्यांचं स्वागत केलं। सत्तेमध्ये नसलेल्या पक्षामध्ये होणं याचा अर्थ असा आहे की लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर आहे। त्याचं कारण असं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती, त्याचबरोबर देशामधली राज्याची आणि नवी मुंबईच्या असलेल्या अनेक परिस्थिती बघता आता सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या पेक्षा संघर्षातून परत उभा राहणाऱ्या पक्षामध्ये जावं अशा प्रकारची इच्छा करून लोक आणि तरुण विशेषतः आलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की नवीन उभारी घेऊन निकाल काय लागतो याच्यापेक्षा संघटना परत मोठी उभी राहते याचा आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, हा त्याचा बदल दिसतो।